हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत बेसनचे लाडू। इथे 3 वाटी डाळ घेतली आहे मी आणि ती छान लालसर खरपूस अशी भाजून तिचं घरीच मिक्सरमध्ये बारीक करायची आहे तिला। लो फ्लेमवर छान भाजून घ्यायची आहे। त्यानंतर 5 ते 10 मिनिटं थंड व्हायला ठेवायचं आहे। नंतर मिक्सरमध्ये छान बारीक डाळ वाटून घ्यायची आहे। नंतर बारीक चाळणीने जी मैदा चाळायची असते त्याने चाळून घ्यायचं आहे। हे पीठ आपण घरच्यासाठी पण वापरू शकतो, जसं पिठलं बेसन वगैरे करायला, जे जास्त चिकट वगैरे नसतं। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व मी बारीक करून घेतलंय आणि हे 3 वाटीचं प्रमाण जास्त झालं होतं म्हणून मी परत 3 वाटी माप करून घेतलेलं आहे त्याचं। अगोदर बिना तुपाचं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही मस्तपैकी तूप टाकून लो फ्लेमवर हलवत राहायचं आहे आपल्याला आणि लक्ष द्यायचं आहे की खाली लागलं नाही पाहिजे पीठ। च्या गाठी वगैरे छान फोडल्या पाहिजे। आणि आता हे व्यवस्थित रेडी झालेलं आहे, पूर्ण त्याने तूप सोडलंय लालसर मस्त। नंतर थोडंसं थंड करायचं आहे, म्हणजे कोमट थंड करायला ठेवायचं आहे ताटलीत पसरून। आणि नंतर त्यासाठी मी पिठी साखर सुद्धा घरीच मिक्सरमध्ये दळून घेतली होती। छान मिक्स करून पेड्यासारखं मिश्रण तयार झालंय। बघू शकता तुम्ही खूप छान असे लाडू वळले जात आहेत, म्हणजे पीठ आपलं छान प्रमाणात भाजले गेले।